नमस्कार. स्टार प्रकल्प अंतर्गत केंद्रप्रमुख BRC CRC प्रशिक्षण घटक 14वा स्वाध्याय राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. स्वाध्याय राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शिक्षणाच्या बदललेल्या नवीन आकृतिबंधाची संरचना सांगून शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्व विशद करा. सादरीकरण सौ करुणा विजय गुरव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. प्रस्तावना. भारताला जागतिक ज्ञानाच्या बाबतीत महासत्ता बनवणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून जवळपास 34 वर्षांनंतर देशाचे चौथे राष्ट्रीय शिक्षण धोरण सादर केले गेले. त्यामुळे येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे 21व्या शतकातले पहिले शैक्षणिक धोरण आहे. याचा मुख्य उद्देश या देशाच्या विकासासाठी अनिवार्य असणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे हा आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चा पाया हा प्राचीन आणि शाश्वत भारतीय विज्ञान विचारांच्या समृद्ध परंपरेवर आधारित आहे. ज्ञान, प्रज्ञा, सत्य यांच्या शोधाची भारतीय विचार परंपरा आणि तत्त्वज्ञान हे मानवाचे सर्वोच्च ध्येय समजले जाते. शिक्षणाचा उपयोग हा केवळ अर्थार्जनासाठी नसून पूर्ण आत्मज्ञान मुक्ती यासाठी आहे. त्यामुळे जागतिकदृष्ट्या महत्त्वाचा वारसा असणाऱ्या भारतीय संस्कृतीला पुढील पिढीसाठी अधिक समृद्ध करणे गरजेचे आहे. उद्दिष्ट. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार नवीन शैक्षणिक संरचना स्पष्ट करून सांगतात. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार शिक्षकाच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचे क्षेत्रे सांगतात. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्व विशद करतात. भारतातील सर्व शैक्षणिक धोरणांची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोठारी आयोग 1964. कोठारी आयोग हा भारतातील 6वा शैक्षणिक आयोग आहे. डॉक्टर DH कोठारी या आयोगाचे अध्यक्ष होते. त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार, कार्यानुभव विषयाचा सहभाग, सामाजिक नैतिक मूल्यांचा विचार यासोबत आणखीन महत्त्वाच्या अशा गोष्टींचा उल्लेख यामध्ये करण्यात आला. आकृतिबंध होता 10+2+3. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 हे शैक्षणिक धोरण कोठारी आयोगाच्या शिफारशीवर आधारित होते. विज्ञान विषयाच्या अध्ययनावर भर, सामाजिक मूल्य जोपासण्यावर भर, विस्तृत पायांवर आधारित कार्यानुगामी सर्वसाधारण शिक्षण हे या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख तत्व होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आकृतिबंध होता 8+2+2. प्राथमिक शिक्षणाचा स्तर प्राथमिक ते उच्च प्राथमिक अशा 2 विभागात असेल. प्राथमिक स्तर 5 वर्षाचा असेल, तो इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत राहील. उच्च प्राथमिक स्तर 3 वर्षाचा 6 ते 8 राहील. प्राथमिक स्तरावर सर्व शिक्षण मातृभाषेतून मिळेल. परिसर अभ्यास हा विषय 1ली-2रीसाठी नव्याने समाविष्ट करण्यात आला. कार्यानुभव व कला या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन जादा तासिका देण्यात आली. शिक्षण हक्क कायदा 2009. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण. प्रत्येक मुलाला शिक्षण हा मूलभूत अधिकार. आनंददायी बालकेंद्रित शिक्षण आणि या कायद्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. सन 2016 मध्ये नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यासाठी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर DK कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. सन 2019 मध्ये या समितीने नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा सरकारकडे सोपवला. त्यानंतर जुलै 2020 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ला मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची वैशिष्ट्ये. विविधता आणि स्थानिक परिस्थिती, समता व सर्वसमावेशकता, संकल्पनात्मक आकलन, अनोख्या क्षमता, चिकित्सक विचार आणि सर्जनशीलता, सातत्यपूर्ण आढावा, तंत्रज्ञानाचा वापर, सामाजिक सहभाग. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची प्रमुख तत्वे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अशैक्षणिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे. सर्व विद्यार्थ्यांनी पायाभूत साक्षरता संख्याज्ञान साध्य करणे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार अनेक क्षमतेनुसार अभ्यासक्रम निवडण्याची
लवचिकता देणे, तार्किक निर्णय क्षमता, नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी सर्जनशीलता, तार्किक विचार विकसित करणे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये बहुभाषिकता, भाषा सामर्थ्याला प्रोत्साहन देणे. प्रारंभिक बाल्यावस्थात निगा शिक्षणापासून ते शालेय शिक्षण, उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाच्या सर्व स्तरांवर अभ्यासक्रमामध्ये ताळमेळ साधणे, शिक्षण प्रणालीतील सर्व विद्यार्थ्यांना भरभराट करण्यास सक्षम करणे, संप्रेषण, सहकार्य, संघकार्य, लवचिकता यासारखी जीवन कौशल्य विकसित करणे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चा आकृतिबंध मुख्यतः 4 स्तरावर विचार केला आहे. आकृतिबंध आहे 5+3+3+4. यापूर्वीची शिक्षण संरचना ही 10+2 या आकृतिबंधावर आधारित होती, परंतु नवीन अभ्यासक्रमानुसार प्राथमिक स्तर हा 5 वर्षाचा असणार आहे. त्यानंतरचा जो पूर्व अध्ययन स्तर आहे तो 3 वर्षाचा असणार आहे. पूर्व माध्यमिक स्तर हा 3 वर्षाचा असणार आहे आणि माध्यमिक स्तर हा 4 वर्षाचा असणार आहे. पायाभूतमध्ये वय वर्ष 3 ते 8 समाविष्ट आहेत आणि पूर्वाध्यायनमध्ये 8 ते 11, पूर्व माध्यमिकमध्ये 11 ते 14 आणि माध्यमिक स्तरावर 14 ते 18 वर्ष विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशा 4 स्तरावर आधारित आकृतिबंध राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये आखण्यात आलेला आहे आणि त्यानुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यात आलेला आहे. तर हे 4 स्तर इथं आलेखामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास तुम्ही करू शकता. आता आपल्याला या 4 स्तराचा स्वतंत्र अभ्यास करायचा आहे. या 4 स्तरांवर कोणत्या प्रकारे आपण विद्यार्थ्यांची प्रगती अपेक्षित आहे, भविष्यातील संधी कोणत्या उपलब्ध आहेत ते पाहूयात. स्तरानुसार विद्यार्थी प्रगती. पहिला स्तर पायाभूत अंगणवाडी 1-2. हा स्तर 2 भागामध्ये विभागलेला आहे. पहिला भाग वय वर्ष 3 ते 6. यामध्ये पूर्व प्राथमिक शाळेची 3 वर्ष, शिशुविहार, अंगणवाडी, बालवाडी 3 वर्गाचा समावेश. राष्ट्रीय शिक्षण धोरणात पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक वर्षाचा समावेश केल्यामुळे अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. दुसऱ्या भागात वय वर्ष 6 ते 8 ज्यामध्ये इयत्ता 1 आणि 2 वर्गाचा समावेश असेल आणि त्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची अपेक्षित प्रगती आणि विद्यार्थ्यांना द्यायच्या भविष्यातील संधी आपण अभ्यासूयात. पायाभूत स्तरामध्ये 5 वर्षाचे लवचिक बहुस्तरीय खेळ, उपक्रम, कृती, जिज्ञासा यावर आधारित शिक्षणाचा समावेश करण्याचे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये स्पष्ट केले आहे, ज्यामध्ये अक्षर, भाषा, संख्या, मोजणे, रंग, आकार, कोडी, समस्या सोडवणे, चित्रकला, रंगवणे इत्यादी दृश्यकला, हस्तकला, नाटक, संगीत, हालचाली यावर आधारित कृती आहेत, ज्यामध्ये मुलांमध्ये सामाजिक क्षमता, संवेदनशीलता, चांगली वर्तणूक, सौजन्य, नैतिकता, वैयक्तिक सार्वजनिक स्वच्छता, सांघिक कार्य, सहकार्य इत्यादी गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये होईल. संपूर्ण देशाचा ECCEचा अभ्यासक्रम समान राहावा या दृष्टीने तज्ज्ञाच्या सहाय्याने हा अभ्यासक्रम विकसित केलेला आहे. तो अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये नमूद केलेला आहे. स्तर 3 मध्ये दुसरा स्तर पूर्वाध्ययन स्तर इयत्ता 3 ते 5. या स्तरांमध्ये इयत्ता 3 ते 5च्या वर्गाचा समावेश केलेला आहे. 3री पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून दिले जावे अशी शिफारस यामध्ये केली आहे. विद्यार्थ्यांना द्विभाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. 3री पर्यंतच्या मुलांना वाचन यावे, संख्याज्ञान व्हावे याकरता विशेष लक्ष केंद्रित केले जावे अशी अपेक्षा आहे. तिसरा स्तर पूर्व माध्यमिक स्तर 6वी ते 8वी. या स्तरामध्ये इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गाचा विचार केला आहे, ज्याद्वारे विषयाच्या अमूर्त संकल्पनावर चर्चा, विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू होईल. त्यांची योग्य तयारी करून घेणे. ही तयारी गणित, कला, खेळ, सामाजिक शास्त्र, मानवविद्या आणि व्यावसायिक शिक्षण या विषयातून करून घेण्यात येईल. विषयांमध्ये परस्पर संबंध शोधणे, प्रत्येक विषयात अनुभव आधारित शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. तर स्तर 2 आणि स्तर 3 मध्ये आपल्याला या अपेक्षित प्रगती विद्यार्थ्यांकडून करून घ्यायच्या आहेत, त्यांना संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आता आपण स्तर 4 पाहणार आहोत. यामध्ये 9वी ते 12वी वर्गाचा समावेश आहे. माध्यमिक स्तरावर मधल्या टप्प्यातील विषय आधारित अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्रीय शैलीवर आधारित 4 वर्षाचा बहुशाखीय अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम
गहन विचार, जीवनाच्या आकांक्षावर अधिक लक्ष देणारा, विद्यार्थ्यांचा विषय निवडीशी संबंधित लवचिकता युक्त असेल. या स्तरावर इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचा एकत्रित विचार केला असून शाखांचे एकत्रीकरण करण्यात यावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जावे. बोर्डाची परीक्षा ही 2 सत्रात घेतली जावी. मूल्यांकनात स्वयंमूल्यांकन, सहअध्यायी मूल्यांकन यांचा समावेश केला जावा. अशा पद्धतीने अतिशय व्यापक विचार करून 2020चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 5-3-3-4 अशी शैक्षणिक संरचना ठरवण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चे शैक्षणिक महत्त्व. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नवीन आकृतिबंधामुळे 3 ते 6 वर्ष आत्तापर्यंत समाविष्ट न झालेला वयोगट शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे. जगभरात हा वयोगट बालकांच्या मानसिक जडणघडणीच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नव्या पद्धतीत 3 वर्ष अंगणवाडी शाळापूर्व वर्गासह 12 वर्ष मूल शाळेत राहणार आहे. पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण साध्य होणार आहे. पुढील शैक्षणिक महत्त्व आपण पाहूयात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांवर कोणतीही भाषा लादली जाणार नाही. शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना यात मोठा वाव देण्यात आला आहे. सर्वांना संधी, निपक्षपात, दर्जा परवडणारे उत्तरदायित्व या स्तंभावर यांची उभारणी करण्यात आली आहे. 2030च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी यांची सांगड घालण्यात आली आहे. अशा प्रकारे उदात्त हेतूने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चे शैक्षणिक महत्त्व ठरवण्यात आलेले आहे. पुढे पहा. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र, बहुशाखीय, 21व्या शतकाच्या गरजांना अनुरूप करत भारताचे चैतन्यशील प्रज्ञावंत समाज जागतिक ज्ञान महासत्ता म्हणून परिवर्तन घडवण्याचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आगळ्या क्षमता पुढे आणण्याच्या या धोरणाचा उद्देश आहे. शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर सार्वत्रिक प्रवेश संधी सुनिश्चित करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सर्व स्तरांवर शालेय शिक्षणाला संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. धन्यवाद.